प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे. म्हणून आपण पाहिलं की मागच्या झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाड, श्रीवर्धन, त्यानंतर पेण आणि मग इथे वेगळी आघाडी झाली. रोह्यामध्ये स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढलं. मुरुडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे इतर मित्र पक्ष एकत्रित लढलं. कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्रित लढले. या विरोधात सगळे पक्ष, राजकीय प्रमुख पक्ष, भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, एकत्रित आले. कोपोलीमध्ये तसंच, माथेरानमध्ये तसंच. आता तेच सध्या उत्तर आणि दक्षिण या दोन भागाच्या मध्ये असल्यामुळे अशाच पद्धतीची निवडणूक आहे. तरी दोन्ही पद्धतीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामोरं जात आहे. त्या निवडणुकीचं निकाल काय होता तर सर्वाधिक जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, 71. आता अशी समीकरण आहे. यावेळेला सुद्धा निकाल असाच असेल, सर्वाधिक जागा राष्ट्रवादीच्या आलेल्या पाहायला मिळते. त्याच्यात ही एक अग्रक्रमाने असेलच असा विश्वास व्यक्त करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.